कसं काय चालला अभ्यास? तर काल जो मी व्हिडिओ पाठवलेला इलेक्ट्रोस्टॅटिक्सवरचा तो फक्त बोर्डच्या दृष्टिकोनातून होता. तो डिटेल व्हिडिओ नाही. तुम्हाला आता डेरिव्हेशन्स लिहायचे आहेत, मग इझी वेनं कमी पाठ करता कसं लिहिता येईल त्यासाठी मी दिलते. मग आपल्या फिजिक्समध्ये मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असतं, डायग्रॅम्स आणि डेरिव्हेशन्स. हाफ मार्क फक्त एक्सप्लेनेशनला असतो, कन्सिडरला. मग त्यात पाठ करण्यात काही वेळ नाहीये, त्यामुळे मी ते तेवढं लिहून देत नाहीये, थोडक्यात तुम्हाला ओळखतोय. मग तुम्ही पण ते ट्रिक्सनुसार त्या माझ्या छोट्या छोट्या स्टेप्सनुसार तुम्ही सोडवा, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून जातील. फक्त ह्याच्यात लॉजिक शोधू नका, मॅजिक बघा. आणि एक्सप्लेनेशन तुमच्या शब्दात तुम्हाला जसे तोडकं मोडकं छोटं छोटं जसं जमल तसं लिहा, काही फरक पडत नाही. हाफ मार्क असतो, कमीत कमी तेवढाच पडतो. एक्सप्लेनेशनला आरामात पडून जातं. मग आज आपल्याला एक्सप्लेनेशन दुसरं ऍप्लिकेशन बघायचं आहे. काल आपण स्पिअरचं ऍप्लिकेशन बघितलं, आज आपल्याला प्लेन शीटचं बघायचं आहे. काल आपण काय शोधलेलं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी शोधलेली. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. काल इलेक्ट्रिक इंटेन्सिटी शोधलेली कोणामुळे, स्पिअरमुळे. आज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी शोधायचं कोणामुळे, प्लेन शीट. प्लेन शीट म्हणजे काय, कागद किंवा हा बोर्ड पकडू शकतो असं काहीतरी. हे बघा, याला आपण काय म्हणतो, प्लेन शीट. डायग्राम छोटी काढल्या तुम्हाला समजेल. एक कागद, याच्या दोन्ही बाजूला काय असणार आहेत आपल्याकडे, चार्जेस. सरफेस वरती चार्जेस आहेत. सरफेस वरती चार्जेस आहेत म्हणजे तुम्हाला इथंच क्लिक झालं, इथं चार्ज डेन्सिटी कोणती आहे, सरफेस चार्ज डेन्सिटी. आता चार्जेस ह्या बाजूला आहेत, त्याही बाजूला आहेत. मग तुम्ही जर एक पूर्ण यांचा जर गॉशियन सरफेस होणार आहे तो जर काढला तर खूप मोठा होईल. म्हणून मी काय करतो, एक स्मॉल गॉशियन सरफेस काढतो असा. ह्याला नाव पी देतो. इथं आपल्याला एक छोटीशी म्हणजे एरिया डीएस कन्सिडर केलाय. आणि आपल्याला इथंच या पॉईंट पी वरतीच इलेक्ट्रिक फील्ड शोधायचे, जी की ऑब्व्हियसली छोटीशी मिळणार आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड. सेम चार्जेस पलीकडे पण आहेत, तर आपल्याला इकडं पण अशीच मिळणार आहेत. डायग्राम्स तुम्ही बुकमध्ये बनवून बघा किंवा नोट्ससाठी मला तुम्ही हे करू शकता, मी तुम्हाला नोट्स पाठवून देईन. तर इकडं पण इथं पी घेतलाय, तर इथं हा पॉईंट पी डॅश घेऊया. इथंही तशी सेम इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. इथंही तसा स्मॉल एरिया डीएस कन्सिडर केलाय. डीचा अर्थ असतो स्मॉल. काय स्मॉल, तर एरियाज. काय स्मॉल, तर इलेक्ट्रिक फील्ड. तर आता बघा, ही जी आहे त्याचा एरिया आहे काहीतरी ए, याच्यावरती सरफेस चार्जेस आहे. तर आता कन्सिडर मध्ये तुम्ही लिहू शकता, कन्सिडर अ प्लेन शीट in which or on which charges are spreaded on the surface, असं लिहू शकता. then it has पॉईंट पी वरती फाइंड करायचं हे वगैरे जे तुम्हाला येते ना ते हाफ मार्क लिहा. तुम्ही कोणतीही इंग्लिश वाक्य छोटी छोटी याच्या संबंधित टाका, तुम्हाला हाफ मार्क मिळून जाईल. आता महत्वाचं काय आहे, तुम्हाला काय शोधायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड शोधायचं आहे. मग तुम्हाला मी काल एक पॅटर्न दिलता की तुम्ही काय करणार आहे, पहिल्यांदा एक फ्लक्स काढणार आहे जो की नॉर्मली मिळतो. दुसरा तुम्ही गॉस लॉ ने फ्लक्स काढणार आहे, दोघांना इक्वेट करणार आहे आणि तुम्हाला काय मिळून जाणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड मिळून जाणार आहे. मग आता बघा, पहिल्यांदा आपला नॉर्मल फ्लक्स आता घेऊया आपण. हे थर्ड ऍप्लिकेशन आहे बाय द वे. आपण घेऊया काय घ्यायचंय, टोटल फ्लक्स. कन्सिडर तुम्ही लिहिले असं मी गृहीत धरतोय आणि घेऊया, लिहित देतो मी. टोटल फ्लक्स इज गिव्हन बाय. आता फ्लक्स कुठे कुठे आहे बघा, फ्लक्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, पण आधी बघा फ्लक्स किती येतं. एक आहे फ्लक्स पी पॉइंटला प्लस एक आहे फ्लक्स पी डॅशला. दोन्हीकडे फ्लक्स सेम आहेत. दोन्हीकडे फ्लक्स काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया. म्हणजे इथेही इलेक्ट्रिक फील्ड तेवढीच आहे कारण एरिया तेवढा आहे, प्लस पी डॅशला पण तेवढाच आहे. पीचा पण तेवढाच इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया आहे, तिचा पण तेवढाच आहे. मग इथं पण ई ए असाच येणार आणि दोघांचा मिळून टोटल फ्लक्स काय मिळणार आपल्याला, ट्वाइस ई ए. याला मी इक्वेशन 1 देतो. मग आता फ्लक्स बाय गॉस लॉ, जसं मी म्हणलं तुम्हाला दुसरा फ्लक्स काढायचा बाय गॉस लॉ. दुसरा फ्लक्स बाय गॉस लॉ काय देतो, फ्लक्स इज गिव्हन बाय चार्ज पर युनिट परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम असं देतो. आता ह्यात तुम्हाला माहिती आहे इथं कोणती डेन्सिटी येते, इथे कोणती डेन्सिटी येते, ऑब्व्हियसली सरफेस चार्ज डेन्सिटी येते. सरफेस सिग्मावर आपण लक्षात ठेवलेलं बघा काय असते, चार्ज ऑक्युपाय केल्या एरियावरती, बरोबर आहे. मग यातून आपल्याला चार्जची व्हॅल्यू काय मिळाली, चार्ज इज इक्वल टू एरियाने मल्टिप्लाय केल्यावरती सिग्मा ए, बरोबर. हे आपण ह्यात पुट करूया, याला काहीतरी नाव देऊया किंवा ऍज इट इज हे तिकडे घेऊया. सो आपला फ्लक्स काय बनणार आहे, आता फ्लक्स चार्जच्या ऐवजी आपण काय करणार आहे, सिग्मा इंटू एरिया अपॉन एप्सिलॉन नॉट, बरोबर आहे. एक मिळालं, ही इक्वेशन 2. आता आपण काय करणार आहे, दोन्ही फ्लक्स एकत्र करणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड शोधायचे आहे ना आपल्याला, मग इक्वेट तर करावं लागेल आणि फ्लक्स आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. इक्वेटिंग इक्वेशन 1 अँड
इक्वेशन 2 दोन्हीला इक्वेट करा. मग फायची व्हॅल्यू ही आहे, फायची व्हॅल्यू ही आहे, दोन्ही सेमच आहेत. मग पहिल्यांदा ही फायची व्हॅल्यू घेतली, ट्वाइस ई ए इज इक्वल टू तिकडे काय आहे सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन नॉट. ए ला ए कॅन्सल झालं, ज्यांना नाही समजलं ए पलीकडे न्या कॅन्सलच होईल. इथं काय राहते फक्त ई, ट्वाइसला मी पलीकडे पाठवलं, ऑलरेडी इथं काय राहिले सिग्मा एप्सिलॉन नॉट आणि हे गेले इकडं ट्वाइस. ही आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मिळाली इन प्लेन शीटची. आता तुम्हाला काय करायचं आहे कन्सिडर लिहायचं आहे. कन्सिडर जे तुम्हाला वाटतंय ते फिगरचं एक्सप्लेनेशन थोडक्यात हाफ मार्क मिळून जाईल, डायग्रामला हाफ मार्क मिळून जाईल. आणि ह्याच्या स्टेप्स आहेत, ह्याला 2 मार्क असणार किंवा 1 मार्क असणार, डिपेंड करते हे 3 मार्काला पडते का 4 मार्काला पडते. मग तुम्हाला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी प्लेन शीटची कळली. आता आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ह्याचे पण पाहायचे आहे. एक वायर असेल तर वायरच्या ह्याच्यापेक्षा सोप्या जस्टच बघा. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वायरची बघायची, वायरसाठी कशी बघणार तुम्ही. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बघायची ड्यू टू लॉंग स्ट्रेट वायर, लॉंग स्ट्रेट वायर. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू लॉंग स्ट्रेट वायर. आता वायर कशी असते आपली तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही पेन सारखी असते, पेन पण बघा याला एक सर्कल आहे आणि असं लेंथ आहे. सर्कल इंटू लेंथ जिथे येते तिथं सिलेंडर शेप तयार होतो. म्हणजे बघा असा सर्कल आहे, बघा अशी वायर आहे. आता ही वायर अतिशय मी छोटी काढतो कारण डायग्राम्स आणि माझा 36चा आकडा आहे, सो पॉसिबल होत नाही ते. ओके, याच्या भोवती काय काढले आपण चार्जेस. चार्जेस सराउंडेड आहेत. मग जर हा शेप सिलेंडर असेल, सपोज आता ही आपली वायर आहे, ह्याच्या भोवती चार्जेस असतील तर ह्याच्या भोवती सुद्धा आपल्याला असा सिलेंडरच मिळेल. पण आपण टोटल सिलेंडर नाही काढत, आपण एक आयडिया येण्यापुरतं आपला काढतो सिलेंडर असा. चार्जेस मुळे तयार झालेला हा छोटासा एरिया आपण घेतलाय आणि हा आपला कुठला होता गॉशियन सरफेस. मग अशा आपण नाव दिलं नाही आता द्यायला गॉशियन सरफेस. हा आपला ओरिजिनल. आणि तुम्हाला मी सांगितलं ज्याची रेडियस छोटी त्याला आपण कॅपिटल आर देतो, त्याचा आकार मोठा आपण त्याला स्मॉल आर देतो. इथून येणार त्यात पण आर राहिलेले, थोडं फिगर कम्प्लीट करा, मी म्हणलेलं फिगर बघून घ्या, त्यात पण आर आर राहिलेले. आता बघा इकडं ओरिजिनल शेप आणि हा गॉशियन सरफेस. सेम कन्सेप्ट अप्लाय करायचे आपल्याला की या गॉशियन सरफेस वरती पॉइंट पी घेतला, या पॉइंट पी कुठेही घ्या, इथं घ्या कुठेही घ्या, पॉइंट पी घेतला, ह्या पॉइंट पी वरती एक छोटासा स्मॉल एरिया डीएस कन्सिडर केला, त्या पॉइंट वरती आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती तयार होणार हे शोधायचे. मग ते आता किती निघणार आहे आपण सेम आपलं सेम. आता आपल्याला बघा काय आहे लेंथ आहे, म्हणजे आपल्याला लिनियर चार्ज डेन्सिटी भेटणार आहे. त्याच्या आधी आपल्याला नॉर्मल फ्लक्स काढायचा आहे. सो पहिल्यांदा कन्सिडरला, कन्सिडर तुमच्या शब्दातल्या जे तुम्हाला लिहायचंय तसं लिहा, फिगरला कन्सिडरला हाफ मार्क, फिगरला हाफ मार्क. आता काय करायचं डेरिव्हेशनला स्टार्ट करायचं. सो सगळ्यात पहिल्यांदा डेरिव्हेशनला काय स्टार्ट करायचं आपल्याला, फ्लक्स इज गिव्हन बाय, फ्लक्स इज गिव्हन बाय. फ्लक्स काय आपल्याकडे आता फाय इज इक्वल टू काय असतो इलेक्ट्रिक फील्ड पासिंग थ्रू एरिया. आता हिअर एरिया कुणाचा आहे सिलेंडरचा आहे. सिलेंडरचा एरिया काय असतो 2πr इंटू एल. आता म्हणा हा कसा, हा बघा सर्कल आणि ही त्याची लेंथ. आता सर्कलचा सर्कम्फरन्स किती असतो 2πr. झालं ना 2πr इंटू एल. मग इथं पुट करा फ्लक्स काय मिळालं तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इंटू 2πrl इक्वेशन 1. आता सेकंड फ्लक्स, जो फ्लक्स कशामुळे मिळणार आपल्याला, फ्लक्स इज गिव्हन बाय कशामुळे बाय गॉस लॉ. गॉस लॉ फ्लक्स इज गिव्हन बाय गॉस लॉ. गॉसचा फॉर्म्युला काय असतो, फ्लक्स इज गिव्हन बाय चार्ज पर युनिट परमिटिव्हिटी. चार्ज पर युनिट परमिटिव्हिटी. आता इथं चार्ज कसा दिलाय म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी कोणती आहे इथं आपली लॅम्बडा अकॉर्डिंग टू लेंथ आहे ना. मग चार्ज ऑक्युपाइड ऑन द लेंथ. मग एल इकडे आल्यावरती तुम्हाला चार्ज काय मिळाला लॅम्बडा एल. मग हा चार्ज इथं पुट केला तर आपल्याला फ्लक्स काय मिळतोय बघा, फ्लक्स थ्रू गॉस लॉ काय मिळतोय, फ्लक्स इज इक्वल टू चार्ज काय मिळाला लॅम्बडा एल अपॉन इप्सिलॉन नॉट. इप्सिलॉन नॉट मिळाला. इक्वेशन ह्याला नाव द्यायचं 2. आणि आपल्या तर शेवटची स्टेप काय करणार आपण इक्वेटिंग
इक्वेशन्स. कुठलं इक्वेशन? इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला आपण इक्वेट करूया. तर इथं काय येईल? पहिला आपला फाय ई 2 पाय आर एल इज इक्वल टू, दुसरा फाय काय आहे? लॅम्बडा एल अपॉन इप्सिलॉन नॉट. एल ला एल कॅन्सल, फक्त इकडे आपल्याला काय पाहिजे? ई पाहिजे. इथं काय राहिलंय? लॅम्बडा अपॉन इप्सिलॉन नॉट. इथं फक्त ई ठेवायचं, मग मी फक्त ई ठेवलं, बाकी सगळं पलीकडे पाठवलं. मग 2 पाय आर इकडे डिवायला गेला, 2 पाय आर. हा आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड मिळाली अलॉंग लॉंग स्ट्रेट वायर. मी अजून एकदा सांगतो, हे डिटेल व्हिडिओज नाही आहेत, तुम्हाला फक्त बोर्डच्या दृष्टिकोनानं तुम्हाला इझी वे न डेरिव्हेशन कशी सॉल्व्ह करायची ते बघायला. तुम्हाला अजून एक सांगतो, एक्सप्लेनेशन्स इथं हाफ मार्क, डायग्रामला हाफ मार्क. आणि हे फक्त लक्षात कसं ठेवायचं की तुम्हाला फिगर दिला, फिगर मध्ये शोधायचं काय? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. कसं शोधणार आहे? 2 फ्लक्स काढून एका फ्लक्स मध्ये एरिया टाकायचा, एका फ्लक्स मध्ये जो गॉस लॉ आहे आपला तिथं लिनियर चार्ज डेन्सिटी किंवा जी चार्ज डेन्सिटी आहे ती टाकायची. बस दोघांना इक्वेट केलं, इलेक्ट्रिक फील्ड मिळून जाते. तिन्ही तुम्हाला कळल्या असतील तर मला सांगा, मी अजून नेक्स्ट व्हिडिओज बनवतो. कोणत्या व्हिडिओज तुम्हाला पाहिजेत ते पण मला सांगा कमेंट्स मध्ये, मी तुम्हाला ते ऍडअप करून देईन. अगदी फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री सुद्धा तुम्हाला जर हवे असतील तर मला सांगा, पण तुमचा रिस्पॉन्स असेल तरच मी बनवेन. अदरवाईज ह्याला खूप टाइम लागतो आणि तो टाइम घालवणं बरोबर नाही असं मला वाटायला नको. त्यासाठी तुम्ही ह्याचा काहीतरी वापर करून घ्या, मित्रांना शेअर करा आणि मला पण सांगा की तुम्हाला काय हवं आहे नक्की. मी इम्पॉर्टंट डेरिव्हेशन असे इझी वेनं तुम्हाला मी पाठवत राहीन. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा आणि कॉन्टॅक्टमध्ये राहा. थँक्यू. गुड नाईट.